आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज मनसेचा मेळावा होणार आहे। मेळाव्याला मनसेचे सर्व मतदार यादी प्रमुख उपस्थित असतील। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मतदार यादी प्रमुख या सगळ्यांनाच मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी आता जोरदार तयारी सुरू केली आहे। मतदार यादीतला घोळ हा यंदाचा महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। 3 दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। मतदार यादीमधल्या त्रुटींवर त्यांनी बोट ठेवलेलं होतं, तसंच अनेक प्रश्नांची सरबत्ती सुद्धा केली होती। निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांसाठी काम करत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला। तसंच मतदार याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज जो मेळावा होतोय त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। काय नेमका कानमंत्र राज ठाकरेंकडून दिला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर आपण थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, आज नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार आहे। राज ठाकरे काय बोलणार, काय मार्गदर्शन करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। काय या संदर्भातले अपडेट्स आहे आणि कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? श्वेता, आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ज्या विषयांवरती आतापर्यंत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चा होत होती, बैठकांच्या माध्यमातून चर्चा होत होती, आता त्याच मुद्द्यावर एक मेळावा मनसे या पक्षाचा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मुंबईतील MMR रिजन मधले जे BLO आहेत आणि जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मतदार यादीमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजच्या या मेळाव्याकडे लागलेलं आहे। तयारी तर जय्यत करण्यात आलेली आहे, मोठी तयारी करण्यात आलेली आहे। बॅनरबाजी या गोरेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। स्थानिक निवडणुकीसाठी मनसे हा पक्ष किती ऍक्टिव्ह झालेला आहे आणि किती ऍक्शन मोडमध्ये आहे याचं कुठेतरी चित्र दाखवणारी तयारी या संपूर्ण परिसरामध्ये गोरेगावमध्ये करण्यात आलेली आहे। आपण सध्या हॉलमधली ही दृश्य पाहतोय। भव्य दिव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बसण्यासाठी। महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोबतच BLO आणि महत्त्वाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आसन व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आजचा मेळावा यासाठी महत्त्वाचा आहे कारण मागच्या 3 दिवसांमध्ये ज्या मतदार यादीवरती घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोबतच जे छोटे मोठे पक्ष आहेत त्या छोटे मोठे पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतलेली होती आणि अनेक प्रश्न मतदार यादीवरती उपस्थित केलेले होते, अनेक शंका उपस्थित केलेल्या होत्या। राज ठाकरे यांनी तर थेट निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं की जोपर्यंत आम्हाला क्लिअर होत नाही, जोपर्यंत त्रुटी दूर तुम्ही करत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, निवडणुका रद्द करा अशी मागणी केलेली होती। कारण आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये अर्थात पक्षाची पुढची भूमिका ठरणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण होईल, ज्या ज्या ठिकाणी ते घोळ समोर येतील त्या ठिकाणी पक्ष म्हणून काय कारवाई करायची आहे या संदर्भात आज पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे कानमंत्र देणार आहे। सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात असताना राज ठाकरे हे राज ठाकरे यांची जवळीक विरोधकांशी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे काही स्पष्टीकरण मेळावा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्वांच्या नजरा त्याकडेच लागल्या आहेत। धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।